मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे मामाच्या घरासमोरची वहिनी. हाय, माझे नाव आहे बाब्या. मी आता BComला SYला आहे. मला दिवाळीची सुट्टी पडली होती म्हणून मी माझ्या मामाकडे गेलो होतो. 15 दिवस राहिलो होतो. मामाच्या समोरच्या घरात एक माझा मित्र आहे. त्याच्या आईला आमचा मामा वहिनी म्हणतोय म्हणून मी त्यांना वहिनी म्हणायचो. वहिनीचं नाव अश्विनी होतं. त्या घरी कमी आणि शेतात जास्त असायच्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलग्याचं नाव अजित. मुलगीचं लग्न झालं होतं. मुलगा आहे तो कॉलेजला आहे. अश्विनी साईज 38, 40, 48 असेल. थोड्या उंच आहेत. मी मामाकडे गेलो की आजीच्या घरीच असायचो. तो आणि मी एकाच वयाचो लागलो. त्यामुळे आम्ही एकत्र असायचो. झोपायला आणि जेवायला मामाच्या घरी असायचो. नाहीतर मी आणि तो बाहेर किंवा त्यांच्याच घरी असायचो. मोठा पाऊस लागत होता आणि मी आणि अजित त्यांच्या घरातच बसलो होतो. आजीचे बाबा कामावर गेले होते. वहिनी घरातच होत्या. मी आणि अजित घरातच बसलो होतो मोबाईल बघत. मला माहीत नव्हतं की वहिनी घरात होत्या त्या. मी मोठ्याने गाणे लावून बसलो. थोड्या वेळाने मला कंटाळा आला म्हणून मी क्रोमवर व्हिडिओ बघत होतो. अजितला माहीत नव्हतं की मी ते बघत आहे ते. थोड्या वेळाने मी उठलो. ते व्हिडिओ बघतच वॉशरूमला गेलो. वॉशरूमचा दरवाजा उघडून मी आत गेलो. वॉशरूमचा दरवाजा पण बंद केला नाही. तसंच उभारलो. व्हिडिओ बघत पोपट धरून उभा होतो. माझं लक्ष मोबाईलमध्ये होतं. अचानक वहिनीसमोर येऊन उभा होत्या. त्यांनी माझा डायरेक्ट पोपट धरला. मला कळलं नाही. त्यांनी तोंडावर हात ठेवला. त्या तिथंच बसून त्यांनी डायरेक्ट माझा पोपट तोंडात घेतला. 4 ते 5 मिनिट तोंडात घेऊन पाणी काढले. त्यांनी ते सगळे पाणी पिऊन टाकले आणि बोलले की चव बारे, खरं यात दम आहे काय, असे बोलले. त्या तशा बोलल्या म्हणून मला राग आला. मी तिथेच साईडला ढकलले आणि तिथेच त्यांना दाबू लागलो. त्या फुसकारे सोडू लागल्या. 1 मिनिट दाबत होतो. त्यांनी मला साईडला केले आणि बोलले की थांब, बाहेर अजित आहे, त्याला घालवतो आणि तुझा दम बघतो केवढा आहे ते, असे बोलून मला किस दिली आणि बाहेर गेल्या. मला माझं आवरून मी पण बाहेर आलो. अजितजवळ बसलो. तोपर्यंत वहिनी आल्या आणि बोलल्या की दीदी येणार आहे, दीदीला आणायला जा म्हणून सांगितले. अजित बोलला की ती बाबांच्या बरोबर येणार आहे ना. तर आई बोलली नाही, तू घेऊन ये जा. वहिनीने त्यांच्या मुलगीला कॉल केला आणि सांगितले की तुला अजित घ्यायला येत आहे असेही सांगितले. अजितने मोठ्या गाडीची किल्ली घेतली आणि वहिनींना म्हणला जातो आणायला. त्याच्या बहिणीचे गाव लांब होते, 60 किलोमीटर असेल. त्याला जाऊन तिला घेऊन यायला तरी 4 ते 5 तास लागणार होते. त्याला यायला रात्र होणार होती. तो बोलला मला की चल म्हणून. वहिनी बोलल्या की नको, तो थांबू दे, तो गावाला आला आहे आणि त्याला कुठे घेऊन जातोस, जरा मला मदत करू दे, अशा बोलल्या. तो गेला आणायला. तोपर्यंत मला मामा बोलवायला आला. मी बाहेर गेलो. मामा बोलला की चल आपण बाजार करायला जायचं आहे. तर वहिनी आतून पळत आल्या आणि बोलले की नाही थांबा. तर मामा बोला का हो. तर वहिनी बोलल्या की नका आणू,
आपल्या इथे चांगला बाजार मिळत नाही. रात्री अजित आला की मोठी गाडी घ्या आणि आणायला जाऊ. तिथे स्वस्त पण आणि चांगला बाजार मिळतो. मामा बोलला की हां, अजित आला रात्री की जातो आम्ही आणायला. मामा गेला त्याच्या कामाला. मोठा पाऊस होता, त्यामुळे मी आत जाऊन बसलो. वहिनी तर दार लावत होत्या. तोपर्यंत वहिनीची लहान जाऊ येऊन बसली. तिथेच त्यांच्या गप्पा चालू झाल्या. वहिनींना सहन होत नव्हतं. तिला मोठा पाऊस होता, त्यामुळे मी आत जाऊन बसलो. वहिनी दार लावत होत्या. तोपर्यंत वहिनीची लहान जाऊ येऊन बसली. तिथेच त्यांच्या गप्पा चालू झाल्या. वहिनींना सहन होत नव्हतं. तिच्या जाऊला सांगितले की जातो, मला झोप आली आहे, नंतर ये. तर ती बोलली की असू दे, जरा बोल. वहिनी बोलली की आज घरी आहे, रोज येतात असते, आज तरी आराम करते असे म्हणाले. तिथून उठली आणि आत गेली. मी तिथेच बसलो होतो मोबाईल घेऊन. मला वहिनी बोलली, हे इथे बोलत बस. ही गेली की दार झाक आणि तू पण झोप असे म्हणून आत गेली. तिची जाऊ ती आत गेल्यावर उठली आणि ती बाहेर गेली. बाहेर जाता जाता म्हणाली की ताई संध्याकाळी येते ग, असे म्हणून गेली. मी उठलो आणि दार लावले आणि आत गेलो. वहिनीजवळ जाऊन बसलो. बेड होता तिथं. ती बेडवरच झोपली होती. तिथे बेडवर जाऊन बसलो. मी तिच्या अंगावर गेलो आणि बेडवरच किसिंग करू लागलो. डीप किसिंग करत होतो. 10 ते 15 मिनिटे झाल्यावर उठून माझी कपडे काढलीत आणि वहिनीची मी साडी काढली. माझा पोपट घेतला तोंडाजवळ. हसत हसत ती तोंडात घेत होती. बोलत पण होती की माझा नवरा पण एवढा नाही आहे. तुझ्यात ताकद आहे ना हो. मला चेष्टेत म्हणाली, तुझ्यात ताकद आहे ना असे म्हणाली. मला ती म्हणल्यावर राग आला, म्हणून मी ती तोंडात घेत होती तसंच मी तोंड धरलं आणि माझी कंबर मी पण तिला झोपवले आणि तिच्या अंगावर किसिंग घेऊ लागलो. खाली जाऊन पिंजऱ्यात जीभ फिरवू लागलो. मी जीभ आत टाकली. तिने माझा डोका धरले आणि त्यावर दाबले. सोडत नव्हती. थोड्या वेळाने डोळ्या बंद करून आवाज काढू लागली. जीभ फिरवत तसे मी पोट पण फिरवत होतो. हळूहळू पोट फिरवल तसं मी एक बोट आत टाकू लागलो. तसा ती तडफडू लागली. आवाज करू लागली. म्हणू लागली की कर जोरात, कर जोरात. तसे मी बोट माझे आत बाहेर जोरात करू लागलो आणि मोठमोठ्याने म्हणू लागली, कर कर कर, जोरात कर. माझं डोकं मी वर केलं होतं. तिने माझे डोके धरले आणि तिच्या मांड्यांच्या मध्ये माझे डोके दाबले. मी जीभ फिरवू लागलो. ती कंबर वर खाली करू लागली. जोरात ओरडू लागली, खरं जोरात म्हणून. 5 ते 7 मिनिटांनी तिने पाणी काढले. परत उठून माझा पोपट तिने 5 मिनिटे तोंडात घेऊन मोठा केला आणि बोलली की तुझ्यात दम केवढा आहे तो बघतो म्हणाली. मी तिच्या मांड्यांच्या मध्ये जाऊन बसलो आणि पिंजऱ्यात पोपट टाकला. तसा तिने डोळा बंद करून शांत पडली. आवाज काढत होती. हळूहळू करत होतो. 5 मिनिटे
5 मिनिटे झाल्यावर बोलले की कर, जोरात कर. मी पण करू लागलो जोरात. तसे तिचं पोट आणि छाती वरखाली जोरात होऊ लागली. 5 मिनिटे करत होतो मी. उठून तिला डॉगी पोझिशन घ्यायला लावली. तिने नीट पोझिशन घेतली होती. मला नीट धरून करता येत होतं. पोपट पिंजऱ्यात नीट आत बाहेर होत होता. 20 मिनिटे मी जोरात करत होतो. तसे ती ओरडत होती जोरात. आवाज पण येत होता मांड्यांचा. त्यात पिंजऱ्यातून पाणी आले होते, त्यामुळे सगळा ओला झालं होतं. पचपचचा पण आवाज येत होता. तिथून 5 मिनिटे माझं पाणी आले. मी त्यातच सोडले आणि त्यात सोडून मोकळा झालो. तिच्या अंगावर पडलो. ती मला म्हणू लागली, मस्त केलंस, मज्जा आली. ती बोलली की अजून पहिल्यांदा पेहरात कोणी मला शांत केलं नव्हतं, ते तू केलंस. मी म्हणालो, असे किती जण झाले आहेत? तर ती बोलली म्हणाली आणि मला म्हणाली की तुला काय वाटतं? तर म्हणालो, अजितचे बाबा तुम्हाला काय करत नसणार, बाहेरचे असतील. तर ती बोलली होय. मी म्हणालो, किती आहेत? तर ती बोलली 4 जण आहेत. ती वहिनी बोलल्या, मी शेताला जाते, तिथले 2 जण आहेत आणि आपल्या गावातील 2 जण आहेत. तिने मला सांगितले आहे शेतात तिला 2 जण कसे केले आहेत ते. ती मी स्टोरी पुढच्या भागात सांगणार आहे. कशी वाटली स्टोरी?